नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. एक पंखा 640 रुपयांना विकल्यास 20% तोटा होतो. तर त्याच पंख्याला किती रुपयांना विकावे म्हणजे 25% नफा मिळेल असा प्रश्न विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न गुणोत्तराचा उपयोग करून कसा सोडवायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. समजून घ्या. समजा त्या पंख्याची खरेदी किंमत आपली ₹100 आहे. आता 20% तोटा होतो विक्री किमतीवरती. तर विक्री किंमत काय असेल? 100 ची वस्तू 20% तोट्याने विकली तर विक्री किंमत असणार आहे ₹80. तर पुढे काय सांगितलं की 25% नफा व्हायचा असेल तर वस्तूची विक्री किंमत काय असायला पाहिजे? आता ₹100 खरेदी आहे, 25% नफा पाहिजे तर विक्री किंमत किती असणार आहे? ₹125 एवढी असणार आहे. ओके. मग आता हे ₹80 ही तोट्याची विक्री किंमत आहे आणि ₹125 ही नफ्याची विक्री किंमत आहे. मग लक्षात घ्या, याचं संक्षिप्त रूप म्हणजेच गुणोत्तर काढायचं. आता इथे 5 ने भाग जाईल दोन्ही संख्यांना. 80 ला 5 ने भाग दिला म्हणजे 16 चा भाग जाईल. 16 पंचे 80 आणि 125 ला 5 ने भाग दिला तर 25 चा भाग जाईल म्हणजे 25 पाचे 125. आता तोट्याची जी काही विक्री किंमत आहे तिचं गुणोत्तर किती मिळतंय आपल्याला? 16 आणि नफ्याचं जे काही विक्री किंमत आहे तिचं गुणोत्तर किती मिळतंय आपल्याला? 25. मग लक्षात घ्या, इथे विक्री किंमत 20% तोटा झालेला आहे, त्याचं गुणोत्तर आहे आपल्याकडे 16. पण प्रत्यक्ष प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की 640 रुपयाला पंखा विकला तर 20% तोटा होतो. म्हणजेच काय, तर 16 गुणोत्तराची व्हॅल्यू काय आहे तर ₹640 एवढी आहे. मग जर 16 ची व्हॅल्यू 640 असेल तर एकाची व्हॅल्यू तुम्ही काढा. ती कशी काढणार? 16 ने 640 ला भाग द्या. 16 एक 16, 16 चौक किती होतील? 64 आणि हा शून्य ॲज इट इज 16 शून्य शून्य. म्हणजे एका गुणोत्तराची व्हॅल्यू तुमच्याकडे आता मिळालेली आहे 24. तुम्हाला काय विचारलं की 25% नफ्यानं ती वस्तू विकली तर किती रुपयाला विकली पाहिजे? 25% नफ्याने विकायची असेल तर त्याचं गुणोत्तर किती? आपल्याकडे 25 आहे. मग 25 एका गुणोत्तराची व्हॅल्यू तुमच्याकडे 40 आहे तर 25 गुणोत्तराची व्हॅल्यू किती आहे? तर काय करणार तुम्ही? 25 गुणिले एका गुणोत्तराची व्हॅल्यू किती? तर 40 लिहा. मग इथे लक्षात घ्या, 25 चोक किती होतील? 100. इथे झाले 100 आणि हा शून्य ॲज इट इज. म्हणजे ती वस्तू 1000 रुपयांना आपण ज्यावेळेस विकू त्यावेळेस त्या वस्तूवरती आपल्याला 25% नफा मिळणार आहे. मग पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला गुणोत्तराचा उपयोग करून हा प्रश्न सोडवता येतो विद्यार्थी मित्रांनो. हे जर स्पष्टीकरण समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.